असा या अभंगाचा 2 शब्दात भावार्थ आहे. नगिना पिंपळगाव, आपल्या नगिना पिंपळगावचे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण देव ब्राह्मण वसंतराव केशवराव कुलकर्णी आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी मंगलाबाई वसंतराव कुलकर्णी, दोघं पती पत्नी. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार आहे. मुली आहे 3. अलकाताई मुजुम मुलगा नव्हता, मुली होत्या. पिंपळगावच्याच होते. गेले वय झालं 99 वर्षाचं वय होतं. कोणतरी बोललो मला 99 वर्षाचं वय भरपूर जातं गुरुचं. आणि पाहणा गुरु केले आणि गुरु गेल्यानंतर 7व्या दिवशी त्यांच्या पत्नी गेल्या. दोघंही पती पत्नी ब्राह्मण असून खूप धार्मिक. माळकरीमध्ये शिवाय सिद्धापूरवाडीचे पोलीस पाटील होते. माळकरी ब्राह्मण वारकरी संप्रदाय प्रेम करणारे अशी एक चांगली व्यक्ती आपल्यातून गेली. आयुष्यभर खूप परमार्थ केला. ज्ञानेश्वरी आणि गीताच यावर गुरुचं जास्त भर होतं. स्वतः प्रवचनकार होते, कीर्तनकार होते. नेहमी ज्ञानेश्वर काही वेळ त्यांच्या बगलात म्हणजे त्या पश्चिम ज्ञानेश्वर ग्रंथ असायचे. गीतामुख पाठ ज्ञानेश्वराच्या बऱ्याच वेळा पाठ त्यांच्या वेळेला. कोणत्या अध्यायात भगवान परमात्मा काय म्हणतात आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी काय उत्तर दिलं, म्हणजे प्रत्येक अध्यायाचं तात्पर्य आणि गुरुंकडे होतं. म्हणजे त्यांचा अभ्यास तेवढा होता. शिवाय पोलीस पाटील होते, शिवाय ब्राह्मण होते. त्यांना गुरु म्हटलं का राग यायचा. ते म्हणायचं मला पाटील मान. पाटला जागीच राहिले हो. आता काय काय ते पाहिलं नाही, ते लग्नाला राहिले म्हणून पाहिलं ते भगवान नाही. पण हे बाकी एवढे काय उद्योग हे केले. हे अभिमानाने पण त्याच्या मानात राहिले, मानात राहिले. त्याचं कर्म जाणून त्याचं कर्म करून ब्रह्मकर्म करून वैकुंठवासी सद्गुरु सोमेश्वरगिरी महाराज यांचा चांगला चालवला होता. महाराजांच्या बरोबर काही दिवस राहिले. महाराज गादीवर बसल्यानंतर महाराजांचे समवयस्कच होते. महाराजांचा त्यांचा चांगला संबंध होता. माहिती आहे तुम्हाला. भांडायचे ते महाराजांबरोबर. कीर्तनातही भांडायचे, गटात येऊन भांडायचे. रस्त्याने जर चालले गुरु जर दिसले, कोण आहे रे? अरे हा पिंपळगावचा ब्राह्मण. गाडी उभी करायची आणि महाराजांचा ते हाताधाराचा दोरा असायचा, तो गाडीला तो बांधलेला. जुनी गाडी म्हणजे जुनी गाडी. त्या दोरला हात लावून धरला, गाडी उभी करायची, गुरु बशी येऊन आणि महाराजांनी खाली पोहून घ्यायचं. गुरुकडे पाहायचंच नाही. गुरुना दर्शन घ्यावं. अहो तुम्ही ब्राह्मण आहे, ब्राह्मण कोणाच्या पाया पडू नये. आम्हाला ब्राह्मण वंदे. साधूच्या पाया पडला तर काय झालं? गुरुचं ते बोललं. ब्राह्मणही असला कोणही असला पण संताच्या पायात
पडलंच पाहिजे. देव पाया पडतो, गुरुचा शब्द आहे, देव पाया पडतो साधूच्या संतांच्या. मग मी पडल्यानं काय बिघडलं? तुम्ही माझ्या पाया पडत जाऊ नका. का बरं? आम्ही चालतच नाही ना तुम्हाला. हे गुरुचे शब्द आहे. म्हणजे ना हे कळतं, हे कळणाराच कळत हे शब्द. एवढे जर एकमेकांची भांडत होते, पण त्याच्या गुणाशी एक प्रेम होतं विढावलं. भांडण असं नाही. या आपल्या पंचक्रोशीमध्ये जेवढा गुरु आले का तिला भांडण आहे तो आहे. कीर्तनातही भांडायचे ते, त्यांचं बोलणं. गुरु तापड होते, कडक होते, गुरु रप्पन बोलत होते. काही वेळेला महाराजही बोलत होते त्यांना रप्पन, पण त्यांचा आबोला कधीच झाला नाही. गाठभेट झाली ते गुरु भेटात यायचे. भेटात आले म्हणजे गुरु आपली ती ध्वनी होती का ध्वनी, तिला ते पडवेला त्या कोपऱ्यात असं उभं राहायचं. धर्मामध्ये जायचं नाही, देवाच्या दर्शनाला जायचं नाही, इकडे तिलाच उभं राहायचं. थोड्या वेळाला काही महाराज बाहेर कवर मध्ये बाहेर येणार ना. मग बाहेर आले का मग महाराज अहो खावा दे बाप्पा, अहो कशाला आले? अहो आम्हाला कुठतरी जायचंय. का तुम्ही आमच्या मारायला लागता? का तुम्ही आम्हाला मारता? आमच्या मनानं आम्ही मरतो, तुम्ही कायला आम्हाला मारता? तुम्ही महाराज हे कडक बोललो, गुरु शांत. लईच महाराजांना फारच वाटला तर गुरु शांत होतो. मग आम्ही तुमच्या दर्शनाला येऊ नाही का? अहो तिकडे देव पाडला हो, आमच्या दर्शनाला काय येईल? सांगायचं तात्पर्य बघायचं फार प्रेम होत. स्वातंत्र्य सेनानीचं निघालं. संभाजीनगरचे विजयेंद्र काबराचे गटात आले. महाराजांनी याबद्दल जुगार म्हणून दिले, पण ते परत आले. त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही जर पगार जर घेतला नाही स्वातंत्र्य सेनानीचा तर तुमचं नाव आमचे गिनेस बुकात राहणारच नाही, तुम्हाला पगार घ्यावाच लागतो. त्याच्यानंतर महाराजांनी तो पगार घेतला. महाराजांनी पगार चालवा. गुरु आले ते इथं हातात ती शिकवते, त्याच्यात ते पाठ दप्तर काय कसं राहायचं की नाही काही त्यांच्या. महाराज स्नान करत होते, स्नान करून भोसतर गुरु गेले. महाराज बोललेच नाही, स्नान झालं, कपडे बदलले. महाराजांनी अरे ते गुरु आले, ते पोलीस पाटील, त्यांना गुरु नका म्हणतो, पाटील म्हणायचा. विचार काय पाहिजे पाटलाला? गुरु म्हणे महाराज मला तो पगार चालू करायचा आहे स्वातंत्र्य सैनिकाचा, आणि तुमच्या सही होतो शिवाय चालू होत नाही, तो तुमची सही पाहिजे त्याला. महाराज काहीच म्हणले नाहीतर बाकी बऱ्याच लोकांनी सही नाही, ते स्वातंत्र्य सैनिकही जाते. पण महाराज गुरु म्हणलेच नाही तुम्ही स्वातंत्र्य सैनिक कधी होतील काय होईल असं म्हटल्यानंतर महाराज राव ते काही कागद उगदा आले का तुम्ही बऱ्या आणि चष्मा पेनान माझं लगेच सही करून. म्हणजे ते एक स्वातंत्र्य सैनिक सिद्ध होते. पुढे त्याला पगार चालू झाला ना झाला मला काय माहिती नाही बरं का, परंतु हे पुतळे मात्र गुरुने हे केले होते. हे एक चांगली व्यक्ती आपल्यातून गेली व्यक्ती म्हणजे एक महात्माच होते, एक भीष्माचार्यच होते. गुरु लबाड नव्हते, ब्राह्मण असून वारकरी संप्रदायावर आयुष्यभर प्रेम आणि वारकरी संप्रदायाचं भजन केलं. मी ब्राह्मण आहे अशा अहमपणामध्ये या अहंकारामध्ये ते कुठंच राहिले. फक्त त्यांचा स्वभाव तापड होता, आपला सर्वांना माहिती त्यांचा स्वभाव बरं का. एक वारकरी ब्राह्मण आणि शिवाय पोलीस पाटील जवळी कोणाला काही मदत करता येईल, काही सल्ला देता येईल, सल्लाही द्यायचे, सत्य केले. आपल्या गावात सत्ता सुरू झाला, पहिलंच वर्ष मी थोडा नवीन, ते आपलं ते जुनं मंदिर केलं सप्त चालू. आता ज्ञानेश्वर वाचिक म्हटलं, आता ज्ञानेश्वरच बरं.
त्यावेळेस गुरुले खवळे होते मायावर. मी सांगून दिलं मुलं ज्ञानेश्वरी म्हणलं आमचा हा ज्ञानेश्वर गावडे व्हायचे म्हणलं. बरोबर का बरा आम्ही सांगत नाही का ते भेटत विद्यार्थी असे वेळ गुरु माहिती तर गुरुचा स्वभाव आता मला माहित होता पण एवढे जागेवर टेम्परेचर वाटत हे माहित नाही. ज्ञानेश्वरला बोलो तुम्ही वाचा गुरुनी वाचा गुरुनी वाचले ज्ञानेश्वरला तू बस कारण म्हणजे असा एक गुरुचा स्वभाव होता. पडला परमार्थाविषयी प्रेम होता. दोघं यायचे भजनाला सांगत दोघं पती तिकडून खाली उतरले का दोघं भजनाला यायचे. काही वेळेस आश्रमात माझ्याकडे यायचे कोण आले एक गेले आपल्या गेले दिगंबर ईश्वर विभूते कीर्ती जगा माझी एक विभूतीच होती. सप्ताह आरंभ झाला आणि दुसऱ्या दिवशी गुरु गेले. दुसऱ्या दिवशी गेले. या सप्ताहाचा काल सप्ताह झाला आपला दुसऱ्या दिवशी गुरु गेले आणि काल्याच्या दिवशी त्यांची पत्नी गेली मंगलाताई. काय एवढं गुरु इथून नेला तुम्ही ते गुरुला पटलं नाही पटणारच नाही. आता चला आपलं प्रेम आहे तुम्ही असो का आम्ही आपण एकच आहोत पण ते गुरुच्या मनाला पटणार नाही हे माझं मन मला सांगतं. आयुष्यभर इकडे या गावात राहिले तुम्ही उभीत राहिले आणि शेवट तुम्ही या लोक 70 नेलं. 17 का 17 म्हणता काही 17 ते नेलं. गुरु अजून इथं 2 दिवस राहिले असते. सप्ताह पूर्ण केला असता कदाचित पण गुरु तापड होते आणि चला तुम्ही नेण्यात आमचं काही हरकत नाही. पण गुरूंनी जाता जाता आमचे जनक नाना 2-4 यांना म्हणतात शिवे दिले. यांना शिवे द्यायचे एकच कारण यांना कळायला पाहिजे होतं. आता हे प्रेम आहे माया आहे. प्रेमापोटी मायेपोटी यांनी मला इकडे आणलं पण तुम्हाला तर कळायला पाहिजे ना मी कोण आहे. तुमच्यात आयुष्य गेलं महामाला म्हणजे त्यांनी मला इकडे येऊन द्यायला नको असा त्याचा अर्थ आहे. बरोबर सर्वांनी प्रेम केलं फार प्रेम केलं. काल्याच्या दिवशी मंगलाबाई गेली काय त्याचं एकमेकात फार प्रेम होतं एकमेकात फार जीव होता त्यांचा. मी त्यांच्याकडे जेवलेलो आहे त्यांच्याकडे चहा घेतलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये चांगले होते गाव सुखी होते पद्धतशीर होतं त्यांचं. पण आता आपल्या सप्ताहाच्या काळात गेले आपलं इकडे नामस्मरण चालू आपल्या इकडे नामस्मरण चालू त्यांचा जीव या नामस्मरणात गुंतलेला होता आणि नामस्मरण चालू आहे. मला आता इकडे आणलं याची राहण्यापेक्षा आपण पुढच्या कोण लोकांना निघून गेला तर काय हरकत नाही. भजन तर चालूच आहे माझ्या गावामध्ये. गुरु आपल्यातून निघून गेले. इकडून पुढं गुरुचा फोटो टक्के जातो. गुरु हे जो ब्राह्मण महात्माच गुरु म्हणजे संसारी होते. संसार असल्यानं काय झालं संसार केल्यानं काय संसार केल्यानं काय लग्न केल्याला काहीच होत. लग्न करून परमार्थ उलट उत्कृष्ट होत चांगला होत पण केला पाहिजे.
म्हणून त्याच्या व्हॉट्सअपला वाचलंय, आमच्या जनक नानाने टाकलं, आपल्या पंचकोशीतील भीष्माचार्य कैलासवासी वसंतराव कुलकर्णी आणि खरोखर भीष्माचार्य असा माणूस आपल्या पंचकोशीत होणार, खरोखर भीष्माचार्य. सत्शांतकरण लबाडीच नाही, कपट आजच्या ठेवून वागेच नाही. परमार्थाने जोमात केला, प्रवचन व्हिडिओ प्रवचन केले, कीर्तन केले, आता सगळे प्रवचन केले. कीर्तनकार होते ना. सांगून गेलो तुम्हाला ज्ञानेश्वरी गीतेवर त्यांचा भर होता. गीता भागवत करी अखंड चिंतन सकाळी स्नान संध्या हरिपाठ म्हणत म्हणत मंदिरात यायचं. घरी गेलं म्हणजे तिकडे उघडे पांगडे ज्ञानेश्वरी वाचायची आणि ज्ञानेश्वरी शिवाय सतत त्याच्या बगलात असायची, ज्ञानेश्वरी त्यांच्या जवळ असायची. मग भीष्माचार्य नाही तर कोण आहे? ते ब्राह्मण आहे ना, देव ब्राह्मण आहे ना, संसारी असून काय तिकडे पापर्यंत पुरांत बहुतेक ऋषी मुनी संसारी. अहो काही काहींना तर 2-2 बाया आहेत, 2-2 बायका आहेत काही काही ऋषी. असं जरी असत पण संसार हा एक प्रारब्ध भाग आहे. जे माणसाच्या प्रारब्ध असतात ते घडणारच, ते होत असते. संसाराला चिटकू नये. संसार आसक्तीचा संसार न 2-2 भाग्या जरी होत्या, पण जो प्रारब्ध तो संसाराचा संसार केला आणि संसार करूनही भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं. संसारी असावे आसरी नसावे, संसारी असावे आसरी नसावे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा संसारात काय. परंतु संसारात राहणं ऋषी मुनी त्यांची तपश्चर्या, त्यांचं ध्यान मनन चिंतन त्यांनी सोडलं नाही. संसारी जरी झाले परंतु त्यांनी संसाराचा कलंक पुसून टाकला. विठ्ठल विठ्ठल. संसार केला परंतु संसाराचा कलंक त्याचा पुसून गेला. गुरुंनी संसाराचा कलंक पुसून गेला. आयुष्यभर नामस्मरण भजन केलं, गीता भागवत ज्ञानेश्वरी वाचली, हरिपाठ. मंदिरात आपले ते दुकानदार होते, दुकानदार कारभारी कैलासवासी, कारभारी पडले गायकवाड नानाचे बंधू, जनक नानांचे बंधू. इकडे नेहमी ते भजन करायचे. सर्वांच्या आधी तेच असायचे. आयुष्य भजन केलं नाही, परमार्थ केला आणि संसारही केला. संसारही होऊन गेला आणि दोघा पती पत्नीचं फार प्रेम होतं. 7च दिवसामध्ये दोघंही निघून गेले. 8 वाजेपासून त्यांनी घेतलंच नाही, आपल्या स्वतःच्या काळात निघून गेले. असे आमचे भूखंडवासी आदरणीय वसंतराव केशवराव कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी मंगा भागीरथी वैकुंठवासी मंगलाताई वसंतराव कुलकर्णी, दोघं पती पत्नी आमच्या सप्ताहाच्या काळात 7-8 दिवसामध्ये दोघे निघून गेले. आज त्यांचा दावा विधी आहे, दावा करून आलेले माणसं आणि त्यांच्या नावानं आपल्याला भगवंताचं नामस्मरण आपण हेच करू शकतो. म्हणून आमचे समस्त गावकरी मंडळी त्यांनी सर्व हे नियोजन गावकरी मंडळींनी केलं आणि प्रसादही त्यांनी केलेला आहे. कीर्तन थोड्या वेळ निमित्त होऊनच गेलं, थोडंच राहिलं कीर्तन. गुरु आपल्यातून गेले, गुरुच्या बद्दल 2 शब्द आपलं बोलणं काम आहे. गुरु हे लोकच यात्रा संपून पण लोकांना गेले. विढाल काही शेवट गोड झाला. त्यांचा जीव ह्या गावात गुंतला होता.
आणि सप्ताच्या काळात गेले ना ते भजन चालू होता ना, गुरुचा शेवट गोड झाला. शिवगुरूचा शेवट गोड होण्याकरता गुरुने आयुष्यावर भगवंताचं नामस्मरण भजनच केलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आगमन जमलो आपण करू 5-10 मिनिटं भगवंताची परमेश्वराची सेवा. सर्व आमची भजनी मिळेल सिद्धापूरवाडी काय, मस्की काय, हरदेची वाडी काय, आमचे मृदंगाचार्य आदरणीय प्रशांतजी महाराज गायकवाड त्यांच्या हातात फार सुंदर हे हजर आहेत. आमचे खंबाळ्याचे सदाशिव नाना आहेत, आमचे किरतपूरचे भजने आहेत, संपळगावचे भजने आहेत, केरवाडवाडीचे भजने आहेत, गोयगाव, भू, डवाळा, खंबाळा, सातारा, हरदेवाडी, मस्कीत फार जीव होता गुरुचा बरं का. सिद्धापूरवाडी, हरदेवाडी, मस्की गाव आणि एका ठिकाणी शांत बसली. जोर पाय चालत होते. स्नान संता पूजा वगैरे झाली का उघडत ते आपलं ज्ञानेश्वरी काय असं ते आठवून निघाली होती. घरी थांबतच नव्हते गुरु. आणि असे एक महात्मा व्यक्ती, संत महात्मा आपल्यातून गेले. त्यांचा 10वा विधी आहे. त्या 10व्या विधीच्या निमित्ताने जमलो आपण. जैनवले तुम्हालाही धन्यवाद. जे चांगले तेच घ्या. तर मी काय एवढं काय पण आले तुम्ही तर तुम्हालाही धन्यवाद. आमचे सृष्टीवाले कुठले? भोयगाव. कोण मोठे का? थोरे यांची संस्कृती आहे. तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही सर्व जमलात, सर्व गावकरी मंडळी सर्वांना धन्यवाद. थोडा वेळ भगवंताची सेवा करून त्याच्या मुली काय आलात कसा विठाला बरोबर 3 मुली आहेत. दोघं पत्नी सगळ्यात गेले बरं का. तुम्हालाही दुःख आहे, आम्हालाही आहे, पण दुःख करायचं काय कारण. एक संत महात्मा आपल्या तुम्ही देठ होत. आता माया प्रेम असतं ते होतच राहत, परंतु आपल्यातून व्यक्ती गेली आणि त्या व्यक्तीच्या नावानं जास्त रडणं कडणं दुःख करणं नाराज राहणं त्या जीवाला त्रास कोणी असो त्या जीवाला त्रास. त्या जीवानं आपल्याकरता आयुष्यभर रात्रदिवस कष्ट केले. एवढं आपल्याकरता रात्रदिवस मनमन म्हटलं आपल्याकरता पैसा अडका आपलं धमका आपलं कल्याण करून. आता त्या जीवाचा पुढला प्रवास तयार झाला. पुढल्या प्रवासाला ते निघाले. मागा आपण रडत्याच्या मागा लागायचं रडायचं गागायचं त्या जीवाला त्रास होतो. म्हणून कोण असे रडायचं गागायचं म्हणून त्यांचा शेवट गोड झाला. अरे किती जीव होता त्यांचा या परमार्थामध्ये, या गावामध्ये, या गावच्या सप्तामध्ये. त्या 7 दिवसाच्या अवधीतच निघून गेले ते. एखादा आरंभ शब्दाने एखादा शेवट साधला म्हणून त्यांचा शेवट गोड झाला. तुकाराम महाराज म्हणता आमचा शेवट गोड झाला. तोच अभंग आहे. यादसाठी केला होता तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अट्टहास केला, आयुष्यभर अट्टहास केला. कशा करता केला? शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड होण्याकरता आयुष्यभर सतत भगवंताचं भजन नामस्मरण. आमच्या गुरूंनी सतत नामस्मरण भजन केलं नाही. दररोज नित्यनेमाने ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली, भागवत, आणि म्हणून त्यांना हा शेवट साधला. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आयुष्यभर अट्टहास केला. अट्टहास केला म्हणजे काय केलं नाही. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे शेवटचा दिवस म्हणजे काय? शेवटचा दिवस म्हणजे अंतकाळ. अंतकाळ साधण्याकरता आयुष्यभर अट्टहास केला. अट्टहास केला म्हणजे सोस केला. सोस
कशाचा सोस केला? भगवंताच्या भक्तीचा सोस केला. सोस आपणही करतो किशोर महाराज, सोस आपणही करतो, पण आपला सारा सोस यावी खावी बरे असावी सदैव हेचे करे हवं संसारी. खाना पिना गाना बजाना सोना चैन चमन मजा करना, आपण हा सोस करतो. खायला चांगलं पाहिजे, प्यायला चांगलं पाहिजे. महाराज म्हणत जे खाऊ नये ते खातो, जे पिऊ नये ते पितो, त्याला हा चांगलं म्हणतो. आपण खाण्यापिण्याचा सोस करतो म्हणजे हे शरीर पोषण्याचा सोस करतो. हे शरीर कसं आहे? शरीर अचेतन मडी. हे शरीर म्हणजे अचेतन आहे, हे मड आहे मड. त्यात आत्मा आहे, जीव आहे, म्हणून हा चेतन आहे. हा जीव निघून गेला ते मड नाही तर काय? जीव निघून गेलं जिवंत माणसं मात्र हे मड्या कुठं चालला म्हणजे आपण सुद्धा कबूल करतो हे मड आहे. हे शरीर पोषण्याचा आपला सोस आहे. विठ्ठल विठ्ठल महात्मा जो असतो तो सोस करतो, टास करतो म्हणजे सोस करतो, परंतु त्याचा सोस देवाचा भक्तीचा सोस, भगवंताची भक्ती आयुष्यभर कळायला लागल्यापासून देवाचं भजन करतो, माग सतत करतो. सदा नाम घोष करू म्हणजे काय तुकाराम महाराजांनी भक्ती केली, देवाचं भजन केलं, नामस्मरण केलं. भक्ती आपणही करतो, आपणही भजन करतो, आपणही नामस्मरण करतो, पण तुकाराम महाराजांचं भजन पुढं, पण आपलं भजन पुढं. विठ्ठल विठ्ठल माणसं म्हणतात तुकाराम महाराजांनी संसार केला, तर ते प्रमाण आपण द्यावेत. आपण कोणाला म्हणजे टोमना, हा टोमना. अरे तुकाराम महाराजांनी संसार केला, पण तुकाराम महाराज कुठं, तू कुठं? तुकाराम महाराजांनी देवाची भक्ती केली, एकतर आपल्याला देवच कळत नाही. कोणत्या देवाची भक्ती करावी याच्यातच आपलं आयुष्य चाललंय. कोणाला गुरु करावा, कोणाच्या हाताने माळ घालावी याच्यातच आयुष्य चाललं. विठ्ठल काय परीक्षेत घेऊ माणसं.
काय परीक्षेत घेता माणसाचा विषय चालतो. स्वतःचा काय दिवा तो बाजूलाच राहील. हा चांगला तो वांगला अमुक झाला तमुक झाला तो लय भारी तो लय उच्च तो त्याला विचारू नका तिथं काय पाहिजे. कुठंच जाऊ नका. सप्ताह झाला गावामध्ये 7 दिवस 8 दिवस 8 दिवस समाप्ती झाली. श्री क्षेत्र सरळा बेटचे महाराज झाले. सद्गुरू रामगिरजी महाराज त्यांच्या कालाच्या कीर्तनाने आपली सांगता झाली. आपल्या गावात सप्ताहच नव्हता. सप्ताह चालू झाला गावामध्ये. लोक जीव घालायला पंचायत होती. नारायणगिरी महाराज सांगितलंच नाही. आपले जनक नानाचे वडील होते सारंगधर पटेल. त्याचप्रमाणे चांगदेव पटेल आलेच नाही. माझे सरपंच हे म्हणे महाराज नारायणगिरी महाराज जर बोलवले तर आपण पूर्वी पाडणार हातोजोडी नाही मला. आता मी म्हणलं असं कुठं असतं का महाराज सांगायला पाहिजे. ते म्हणे नाही एवढं आमचं ऐकावं आपण भजन करू. म्हणलं चालन सत्ताच नाही काय करतात. म्हणलं हे सुरू होणार नाही. केलं चालू. योगायोगाना पुढं रोजगार हमीचे गहू मिळाले. काय दिवस होते. रोजगार हमीचे दिवस गहू मिळाले 8व्या दिवशी. आणि 8व्या दिवशी महाराज आपण आता एक गहू 2 ठिकाणी करून आपण लोकांना जीव घालू शकतो. आता महाराज गेलो जनक नाना आम्ही 2-4 जण आपणच होतो. संध्याकाळचा 5चा टाइम होता. महाराज म्हणलं महाराज आम्ही नगना पिंपळा सप्ताह चालू केला. तुम्हाला सांगितलंच नाही म्हणून. कारण म्हणलं तुम्हाला बोलवतं लोक फार येतात आणि मग ते लोक जेव कोणा घालायचे तेवढे जेव घालायचे ताकदच नव्हती. पण गावाला रोजगार हमीचे गहू मिळाले आणि गावाची तयारी उद्या प्रसाद करायला. पण त्यांचं म्हणणं महाराज येतील का आता काय मला तुम्हाला कसं काय सांगावं तुम्ही तर त्यांची इच्छा तुम्ही आले पाहिजे म्हणून आम्ही दारातच होतो. महाराज पुस्तक काहीतरी ग्रंथ वाचत होते. ग्रंथ ठेवला जा उद्या सकाळी येतो. तिकडूनच आम्ही परत गावात येऊन सांगितलं. रात्री पण लोक सरी तयारी केली. सांगायचं तात्पर्य कशा करता हे असे दिवस होते. आता ते दिवस आज आहे का. त्या टायमाला 100-200 रुपये द्यायला सुद्धा फार अवघड. वर्गणी द्यायला अवघड. पण आता एक माणूस लाखांना वर्गणी देतो त्याच्या मनात आला पाहिजे काही करू शकतो. ही सर्व ताकद आपल्या साधू संतांचा आशीर्वाद. ही सर्व ताकद गंगागिरी महाराज आणि नारायणगिरी महाराज यांनी आपल्याला ताकदवान बनवलं. आपले संस्कार कोणाचे आयुष्यभर आपण कोणाचं ऐकत आलो. आपण कोणाच्या क्षेत्राखाली घडलो. बेटाच्या क्षेत्राखाली घडलो. त्यांनीच आपल्याला उपदेश केला. त्यांनीच आपल्याला नामस्मरण शिकवलं. त्यांनी आपल्याला इकडे होऊ दिले नाही. आपले वाढ वडील त्यांच्या छाया छत्राखाली राहिले. पिढ्यानं पिढ्या चालत आलंय. आपणही त्यांच्या छाया छत्राखाली. पुढे जाऊ नका. इथंच आपली बेटाची माळ घाला आणि आपलं बेटातच परमात्मा. विठाला 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 देव म्हणाल आपला पांडुरंग भगवान परमात्मा हा देव आहे आपला. लय देवाच्या नादी लागू नका. लय गुरु शेतीत बसू नका. इकडे तिकडे पळूच नका. आणि असं आहे जे परंपरेनं चालत आलेलं आहे. जे संस्थान आहेत जे परंपरेने चालत आलेले त्या परंपरेमध्येच माळ टिकत. त्यांचं सतत लक्ष असतं. आपण आपले वाढवडील बेटात गेले आपणही जातो. आपली पुढली पिढी जाणारी त्याच्या पुढली पिढी जाणारी बेट जागोर तसंच नाही. आपण जरी गेलो पण बेट कुठं जातो. नारायणगिरी महाराज एकदा म्हटले होते अरे पिढ्याने पिढ्या येतील जातील बेट जागेवरच. बेट कुठं जात. हे संस्थान आहे. आम्ही जरी मेलो तर पुढे परत दुसरा कोणीतरी येईल. त्याच्यानंतर परत दुसरे कोणी ट्रस्टी येतील. हे चालूच राहतं. ते परंपरा आहे. विठाला तुकाराम महाराजांनी भक्ती केली देवाची भक्ती केली पांडुरंगाची भक्ती केली. ती भक्ती अशी केली तो कायम घाबरत होता. भक्ती आपणही करतो. आपल्या भक्तीला भजनाला कोणीच भेट नाही. तुकाराम महाराजांच्या भक्तीला काळ थर्र घाबरत.
तुकाराम 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 महाराजांचं नाव घेतलं तर यम थर्र कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ, विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचं नाव शक्ती होती. महाराज काय घाबरत होता. काय तुकाराम महाराज जर पुढे निघाले कीर्तनाला तर तो काळयम म्हणजे तो कोण येतो? सर्व हा जगदाकार रूपी जो हत्ती आहे, या जगदाकार रूपी हत्तीचा नाश करणारा नव्हे सत्यलोक ब्रह्मलोकापर्यंतही तो कव घालतो, जे त्याचाही नाश करतो. आ ब्रह्मभुवना लोका पुनरानूर्तिनोर्जुन, मामुपेते तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मलोकापर्यंतही त्याची सत्ता झाली. असा तो काळ तुकाराम महाराजांना घालतो. तुकाराम महाराजांचं नाव घेतलं तुकाराम तुकाराम. हे तुकाराम काय म्हणतो? विठो भक्तेचा डांगोरा, विठू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंद. कळी काळ, त्या काळालाही जो काळ ब्रह्मलोकालाही कव घालतो, त्या काळालाही तुकाराम महाराजांचा, त्या काळावरही तुकाराम महाराजांचा दरारा. ही भक्ती तुकाराम महाराज.
आपल्यासारख्याने काय तुकाराम महाराजांचा प्रमाण द्यावा. तुकाराम महाराजांनी संसार केला. अरे तुकाराम महाराज ही तुकाराम महाराजांची भक्ती. यांनी म्हणावं बळी यांचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षड पूर्वीचा मान. विठाल विठाल गुरूंचा हा नेहमी म्हणण्याचा अभंग. गुरूंचा हा अभंग पेटेंट अभंग होता. पेटेंट बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार बळीयाचे अंकित असावं माणसं. पण जो बलाढ्य ज्या बलाढ्याचा कोणी नाश करू शकत नाही त्याचा अंकित असा बलाढ्य कोणी. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणं प्रभव प्रलय स्थानं निधानं बीजमव्यय साधू समर्थ. तुम्ही जगाचा म्या बोलविल्या वेदू बोली म्या चालविल्या देखवी ऐकवी एक नारायण. पहिली कोटीच नव्हते काही अवघे शून्याचे होते पायी. काढवा तेरे तेरे ते शून्य होतं. शून्यातून काही निर्मिती होत. ज्या शून्यातून निर्मिती असा जो कोणी बलाढ्य आहे त्याचे आम्ही अंकित झालो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बलवंत झालो. कसे बळवंत झाले त्याचे अंकित झाले कसे तुकाराम महाराज. काय केलं त्याकरता. लाथाळीला संसार केला षडभूमीचा मान. त्याचा अंकित होण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात आम्ही संसाराला लाथ मारली. आपण तुकाराम महाराजांचं प्रमाण देतो. एखाद्याला टोमणा मारतो. तू संसाराला लाथ मार मग तू विठाल विठाल. एखादा कुठे जर गेला माणसं जर म्हणले आवर आजच्या दिवस लय पाऊस चालू होतो नातू माझ्याशिवाय झोपत. आणि काहींचे नातू असे मी पाहिले स्वतः ते आजोबाशिवाय झोपतच नाहीत. आता आजोबा तुम्ही. मी तर काय कोणाचा आजोबा नाही नातू नाही पंतू नाही.
गेला आपला विषय, पण तुमच्यामध्ये गेलं चांगले महाराजांचा आशीर्वाद. ते नातू झोपताना त्या म्हाताऱ्याच्या असा विडा हातात हातून झोपत येतो, असं अडकावला का मग त्या नातूला झोप येईल आणि त्या म्हाताऱ्याला झोप येईल. तो म्हातारा म्हणतो मी जे घरी गेलोय मला नातू झोपणार नाही. अरे तुला नातू सुटणार, तू काय संसाराला लाथ मारणं सोपं आहे का? प्रमाण म्हणणं सोपं आहे, पण तसं वागणं फारच अवघड आहे. कीर्तन करणं सोपं आहे, पण कीर्तनासारखं आचरण करणं फारच अवघड आहे. विठाल विठाल विठाल. जिथे कीर्तन करावे तिथे अण्णांना सेवावे. कीर्तन करणं सोपं आहे. आम्ही म्हणतच नाही, सांगतच नाही. संसार सुटणं सोपं नाही, संसार सुटत नाही मला. संत महात्म्याने संसाराला लाथ मारली, संसाराला लाथ मारली तरच तो आपलास होतो, म्हणजे तरच भजन घडत. जसं घडायला पाहिजे तसं घडावं भजन असं वाटत असेल तर संसाराला लाथा संसार सोडा. दुई पेवावरी ठेवू जात हात होय अपघात शरीरा. एक तर संसारात चांगला होईल, एक तर परमार्थात. मग तुम्ही म्हणाल आम्ही काय करावं, आम्ही संसार करावं का नाही, काय करावं. तुम्ही संसारातच बरे, संसारात तरच आमचं चालत. नाही तर तुम्ही वावा ना आम्ही वावा. विठाला विठाला विठाला. तुमच्याकरता आपल्याकरताही मार्गाने सांगून ठेवलं. सुखी करावा संसार बहीण संडावी दोन्ही वार. अरे संसार करा पण 2 वार सोडू नका. आळंदीची वारी आणि पंढरीची वारी सोडू नका. एकादशी करा, सोमवार करा. एकादशी व्रत जे नर न पुरे पूर्ण त्याची गती होईल नेनो. विठाला विठाला. संसार लाथ मारला, थाळीला संसार. संसाराला लाथ मारली म्हणजे काय? संसारा सोडला. संसाराचा नावे घालोनिया
संसाराला तिळांजली दिली महाराज. लाथाळीला संसाराला लाथ मारली म्हणजे संसाराला तिळांजली दिली. संसाराच्या नावाने शून्य म्हणजे संसार सोडला म्हणजेच लाथ मारली. संसार सोडणं म्हणजे काय? संसाराला लाथ कशी मारली? केला षडउर्मीचा मार. षडउर्मी त्या मारल्यात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे सोडावा लागतात. हे मनुष्याचे महान शत्रू आहेत. काम यश, क्रोध यश, रजो गुण समुद्भव, महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणाम. तरी हे काम क्रोधोपाही दयाची कृपेची साठवण नाही. ही कृतांताच्या ठाई मानी जती विठाल विठाल. हे षड विकार सोडावे लागतात. त्यांना मारावा लागतो. काम मारावा लागतो. क्रोध आपण कशात बसतो ते पहा. याच्यापासून आपण अलिप्त आहे का? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार याच्यातून अलिप्त आहे का आपण? कोण अलिप्त या 6 मधून सांगा बरं. माझा सुद्धा हात खाली करतो. मलाही राग येतो ना, म्हणजे क्रोध येतो. मग कसा असेल त्याच्यामध्ये? लोभ, मलाही लोभ आहे. कीर्तन झाल्यानंतर पैसे मिळणार आहे, पाकिट आहे, कार्यक्रम गावचा आहे. आमचे वैकुंठवासी वसंतराव कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी मंगलाबाई पती पत्नी यांचा जरी आज दावा विधी असेल आणि ते जरी ब्राह्मण असतील, पण कार्यक्रम कोण करतो? अन्नदान कोणाचं आहे? आज गावाचं आहे. गावाला त्यावेळी तेवढे धन्यवाद फार कमी. गावाने काय मोठं म्हणतो, गावच मोठं. हे गाव मोठ्या मनाचं गाव आहे, मोठ्या मनाचं आहे आणि परमार्थिक आहे. दररोज सकाळी 7ला इकडे आरती होती मारुती मंदिरामध्ये. एक जोडी असती, पती पत्नी. माणसानं मध्ये सेवा करायची, मंदिर झाडून झुडून घ्यायचं, पुसून बसून करायचं. आमची महिला असन, आमची भगिनी, तिनं इडं बाहेर झाडून काढत, इडं सडा रांगोळी टाकायची. 7 वाजता आरती होती. माणसं घरून आरतीला इडं येतात आणि ते प्रसाद घेऊन येतात. कोणी पेढे आणतात, कोणी जिलेबी आणतात. अजून काय आणतात? लाडू, पेढे, बर्फी, अजून ते चकोंडी राहतं ना काहीतरी ते काजू. विचारूच नका, पण तुम्ही येतच नाही, तुम्हाला माहितीच. तुम्हाला माहिती आहे का प्रशांत महाराज? नाही ना, तुम्ही येतच नाही ना. तुम्हाला कळलं कसं? आता हे सारं मला माहिती आहे, पण मला येणं होत नाही. म्हणून गाव चांगलं सांगायचं तात्पर्य. त्यांनी नियम केला, प्रत्येकाला ते वाटून दिलं. ज्या त्या तारखेला, ज्या त्या दिवसाला ते येतात बिचारे मारुती मंदिरात. हे आपलं दैवत आहे. मारुती मंदिरामध्ये सेवा न होणं गावाकडून ते थोडं अवघड, खूपच येते. मंदिर चांगलं झालं, मंदिर चांगलं झाल्यामुळे माणसं चांगली झाली. का माणसं चांगले होते म्हणून मंदिर चांगलं झालं. साधूची कृपा आहे. एकच महत्व, इथलं मंदिराचं पूर्वीचं मंदिर कसं होतं माहितीये का? आवो जाओ घर तुम्हाला युकून मारा, तिकडून मारा. जुने माणसालाही चांगले होते. असं जरी होतं तरी जुने माणसं त्याला सांसून करायचंच. काहीतरी आम्ही एकदम महाराज होते, कोणतरी आलो, अशी उडून गाडी महाराजांनी घे मारुती मंदिरात. इकडून डवळे कोण आलो असं आणली गाडी.
मंदिर इकडून वारा तिकडे यायचं तिकडून इकडे यायचं म्हणजे 2-4 म्हातारे आहेत आता ते विठ्ठल भटली ते म्हातारे राहिले आहे ना हा ते बरेच म्हातारे होते ते चालत दगड ठेवायचा का महाराज आले राहिले उभे महाराज आले महाराज दर्शन घेतलं महाराज बसले त्यांच्या संघ बोलली परत महाराज गेल्यानंतर त्याच्यानंतर मात्र मंदिराचं थांबतात त्याच्यानंतरच हे दुसरं मंदिर आहे विठाला 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 केती राजा केला नेम चालवी माझा देवाला आपण विनंती केली देवा आमचा नियम तूच पुरा कर आणि तूच चाल सांगायचं तात्पर्य गावाही चांगलंय आज कोकणवासी वसंतराव कुलकर्णी त्यांच्या पत्नी मंगला यांचा जरी कार्यक्रम असेल दहावा विधी असेल पण सर्व खर्च गावाचा आहे त्यांचं कुणाचं त्यांच्या मुलीचं काही आम्हाला घ्यायचं नाही आणि तुम्ही देऊ नका आणि गुरुनं आम्हाला परमार्थ शिकवला म्हणून आमचं एक कर्म हे आमचं काम आहे म्हणून आम्ही करतो म्हणून तुम्ही काही वाटून घेऊ नका हे गाव करतंय मग आता कार्यक्रम झाला तर गाव मला देणार आहे ना पैसे पाकिट म्हणजे याच्यातून मी सुटलो लोभ आहेच गाव प्रशांत महाराज पण आज काहीच नको आज तुमचं पाकिटही नको काहीच नको नारळ जर नाही घेतला तर गुरु तिकून माझ्या डोक्यात पलीवारी त्याला मा नारळ सुद्धा चाललं नाही म्हणजे असं बी गुरुचं म्हणजे इथून नव्हतं विठाला विठाला बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार केला षडभूमीचा माझ्या षडभूमी त्यांनी मारला त्याला म्हणतात संसार सोडणं त्याला संसार सोडणं संसार सोडायचा संसारातून आणि संसार सोडून वैतागून जायचं ती वैतागवाडी संसार सोडणं नाही वैतागवाडी करू नका मी संसार सोडून दिला जायचं बसायचं एखादं मंदिरामध्ये मग घ्यायचं भगव आंघोळ ओतून आणि मग लोकांना काय होती झाडू लोक जाऊ त्या बाबाला जाऊ घालत पण याला संसार सोडणं होत नाही हे आतील हे शेड ऋतू जे आहेत हे मारले गेले पाहिजे काम क्रोध लोक हे सुटले पाहिजे हे जर सुटले यांनी हे जर मारले तरच संसाराला लात मारली जाते सांगायचं तात्पर्य या संत महात्म्याने तुकाराम महाराजांनी काय केलं सर्व संतांचं उदाहरण घ्या तुकाराम महाराजांनी संसार सोडला म्हणजे काम क्रोध हे मारले ना काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही तुका आम्ही झालो गोसावी तुकाराम महाराजांनी काम क्रोध हे सर्व मारले बंदी खाण्यात टाकले म्हणजे काम क्रोध मारले याला म्हणतात लाथाळीला संसार हे मारून काय केलं देवाची भक्ती केली देवाचं भजन केलं अरे म्हणून तर भामचंद्र डोंगर कसा करता भंडारा डोंगर कसा करता देवाची भक्ती करण्यात संसार सोडला तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आयुष्यभर भगवंताचं भजन केलं भगवंताचं नामस्मरण केलं 8 तास केला म्हणजे सोस केला सोस कशाचा केला देवाच्या भक्तीचा केला विठ्ठल यासाठी केला होता हट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड होण्याकरता आम्ही आयुष्यावर 8 तास केला कशाचा आता चितीने पावन 8 तास केला देवाच्या भक्तीचा केला कशासाठी केला शेवटचा दिवस गोड होण्याकरता मग झाला का तुमचा शेवटचा दिवस गोड तुकाराम महाराज आमच्या गुरुनी हे आयुष्यभर भजन केलं नामस्मरण केलं
त्यांचाही शेवट आज गोड झाला. गावाने त्यांचा शेवट गोड केला, चांगला केला. आज तुम्ही आलात, आपण सर्वजण आलोत. हे भजन झालं. ते गेले तवाही भजन आणि आजही भजन. गुरुचा शेवट गोड झाला. आयुष्यभर भजन केलं. ते सप्ताहाच्या काळात गेले गुरु. सप्ताहाच्या काळात गेले. सप्ताह सुरू होऊ दिला. गुरु सप्ताह सुरू व्हायला गुरु इथं असायचे. गुरुला मोठा आनंद. जाई घरी ये इथं. मला ज्ञानेश्वरी वाचायची. मला ज्ञानेश्वरी म्हणून वाचक राहू द्या. गुरुला ते सर्व अवगत होतं. गीता अवगत होती. ज्ञानेश्वरी अवगत होती. गुरुचाही शेवट गोड झाला. तुकाराम महाराज म्हणतात आमचा शेवट गोड झाला. झाला का गोड? तुकाराम महाराज म्हणतात शेवट तो भला. आलो निजांचा माहेरा भेटी रखुमाईचा वरा. गोड झाला नाही बहु गोड का. आलो निजांचा माहेरा भेटी रखुमाईचा वरा. रुक्माईचा वर तो भगवान परमात्मा. अरे त्याची भेट झाली. त्याचं दर्शन त्याची भेट झाली. दर्शन झालं. एवढंच काय नळोबा महाराज वर्णन करतात. प्रयाण काळी देवी विमान पाठविले. आम्हाला भेट झाली तर दर्शन झालं. एवढंच काय. त्या देवाने आम्हाला विमान पाठवलं. देवच आले आम्हाला न्याय. विमानाला तुकाराम महाराजांनी आले. विमान नारायणगिरी महाराज एकदा म्हणे तुकाराम महाराजांना यायला विमान आलं. अरे हा तुकाराम महाराजांचा अवतार आहे. लोक म्हणतात हा तुकाराम म्हणत. त्याला विचारावं तुला गाढव तरी नेला गाढव. तुकाराम महाराज विमान आलं. प्रशांत महाराज आपल्या किमान गाढव यायला पाहिजे ना. अरे आपल्या कीर्तनाला लाईट नाही तर बाकीचं काय ही आपली गुरु आपली परीक्षा घेऊन राहिली. जे काय करतात गुरुना लाईट बंद करून टाकतात. परमार्थ असंच आहे. आता हे आपण बसतो एवढी ही सरी नारायणगिरी महाराजांची कृपा आहे. टाळकरी जरी नसेल तर नारायण महाराज भलते कीर्तन केले. भलते कीर्तन राहायचे. थकून जायचे महाराज बी.
पण कीर्तन काय सोडत नव्हते. कीर्तनाला गेले तर टाळ कीर्तनाला चल बसा खाली कोणीच उभं राहायचं. थोड्या घेईन एक जण पकवास आम्ही दोघं तिघे असले. काही टायमाला मी तीनच राहील. महाराज म्हणायचे तुम्ही सारे खाली बसा. आम्ही अडीचच माणसं आहे. महाराज काय म्हणायचं आम्ही अडीच माणसं कीर्तन करू पण तुम्ही एकही नको. म्हणून आपण इथं बसलो. लाईट असो नसो कसंही असो ज्याला परमार्थच करायचा परमार्थच आयुष्य घालायचं. हे दररोज लय मोठा गायक लय मोठी माणसं कुठून आणायचो. आपले प्रशांत महाराज मस्त झाले अगदी वाजव. हे कीर्तन पडतच नाही. कीर्तन पडू देत नाही माणूस. हातात गडवाय शिवाय सहज वाज येतो. रुपये आपण गेलो तो असा करतो थके घेतो तो. साधूची कृपा आहे. महाराजांचा आशीर्वाद आहे. गुरुचा आशीर्वाद. विठाला विठाला तुकाराम महाराजांनी विमान आलं. तुकाराम महाराज देह तिथं नाहीये. मग ते विमान नारायणगिरी महाराजांना देव विमान घेऊन आले. ते देवाचं विमान आपल्याला दिसतं का? देव आपल्याला दिसतो का? अरे देव दिसत नाही. ते देवाचं विमान का आपल्याला दिसत? त्या देवाचं विमान दिसण्याकरता त्या देवाच्या विमानात बसण्याकरता आतापर्यंत आपण जी भक्ती पाहिली त्याच्याकरता काय काय करावं लागतं एवढं तुम्ही करा. तुम्हाला सुद्धा विमान मी नाही करणार. तुम्ही करा. तुम्हाला शंका येते म्हणून तुम्हाला सांगतो. येते ना शंका. एकाना सांगितलं तुकाराम महाराज गेलेच नाही म्हणजे पण या अधून मधून असं होतच राहत. महाराजांच्या काळात एकदा झालंच होत. तुकाराम महाराज कुठे गेलेच नाही. तुकाराम महाराज मारले म्हणजे आजही कोणतरी म्हटलं तुकाराम महाराज कुठे गेलेच नाही. अरे त्यांच्या अभंगावर कीर्तना करायचे. त्यांच्या अभंगावर पैसे कमवायचे. त्यांच्या अभंगावर पैसे कमवून घरदार बंगला सर्व थाटायचं. मठ मटिका थाटायची. सर्व काही करायचं. आणि त्यांच्याच बद्दल आपल्यासारख्या मनात शंका यावी त्याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य तरी कोणतं. विठाला 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 प्रयाण काळी देवी विमान पाठविले. कलिकालाच्या माझे अद्भुत वर्तिले. मानव देह घेऊन निजधामा गेली. निळा म्हणे सकळा संतोष विले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. निळोबा महाराज तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबा महाराजांनी तुकाराम महाराजांची केलेली आरती आहे. या आरतीचा बहुतेक शेवटचं चरणाचं आहे. तुकाराम महाराज ते इथं नाही म्हणून तुकाराम महाराजांची पुण्यतिथी नाहीये. साधूची पुण्यतिथी आपला श्राद्ध आहे. देवाची जयंती. देव जन्मत नाही मरत नाही. जयंती त्याचीच होती. जो जन्मतो मरतो त्याची जयंती नाही. ज्याची जो जन्मत नाही मरत नाही जयंती त्याची. साधू आयुष्यभर कळायला लागल्यापासून त्यांचे विचार त्यांचं ते ज्ञान त्यांचं ते बोध हजारो नव्हे लाखो भाविकांना ते आदर्शभूत ठरतं. म्हणून साधूची पुण्यतिथी आहे. आपलं श्रद्धा आहे. याच्यात कोणत्या मध्ये तुकाराम महाराज नाही. दडपुणी तिथं नाही कशातच. मग तुकाराम महाराजची बीज आहे. त्याचं कारण तुकाराम महाराज देवी ठरले. तुकाराम महाराज सदैव दुखाला गेले. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आतापर्यंत जो खटाटोप केला जो अट्टहास केला तो कशा करता केला. तो अभंगाचं पहिलं चरण.
तुकाराम